आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सगळ्यात मोठी बातमी आहे, जी तुम्ही एनडीटीव्ही मराठीवरतीच पाहणार आहात। संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मिळून कुठे कट रचला हे पोलीस तपासात उघड झाले। पोलिसांनी 10, 11 आणि 12 तारखेला न्यायालयामध्ये जे तपशील सादर केलेत ते एनडीटीव्ही मराठीच्या हाती आले। तपशिलानुसार बीड जिल्ह्यातल्या नांदूर फाटा या ठिकाणी असलेल्या एका ढाब्यावरती बसून या मंडळींनी संतोष देशमुखची हत्या कशी करायची याचा कट रचला। त्याचबरोबर वाल्मिक कराडकडे एक मोबाईल नंबर आहे, जो नंबर अमेरिकेमध्ये रजिस्टर झालेला आहे। त्या नंबरचा तपशील सुद्धा पोलिसांना सापडलेला आहे। त्यामुळे आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। एका ढाब्यावरती बसून हा कट रचण्यात आलेला होता। हत्या करण्यासाठी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मिळून हा कट रचला। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कट ढाब्यावरती रचण्यात आला असं कळतंय, या संदर्भातली काय अधिक माहिती? एक तर सुप्रभात प्रज्ञा आणि सुप्रभात महाराष्ट्र, एक मोठी बातमी आज एनडीटीव्ही वरती आपण ब्रेक करत आहोत। 10, 11 आणि 12 ह्या 3 दिवस कोर्टामध्ये, केसच्या कोर्टामध्ये CIDने नेमकं काय म्हटलं ते 12 पानाचे तपशील माझ्या हातामध्ये आहेत। अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण एकतर ह्या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये मकोका का लावला, त्यांनी कुठली संघटित अशी गुन्हेगारी केली होती त्याचे तपशील आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट, जे 10 पॉइंटर्स ह्या जे अनिल गुर्जर आहेत पोलीस उपाधीक्षक यांनी जे 9 पॉइंटर्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये हा गुन्हा कसा घडला या संदर्भातले जे तपशील सादर केले, त्याच्यातनं हे लक्षात येतं आहे की या मंडळींनी संतोष देशमुख यांना, आता जे म्हटलं जात होतं की त्यांना फक्त मारहाण करायची होती, तो खून करण्याचा उद्देशच नव्हता, पण तसं का झालेलं नाही आहे। तर तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की सदर घटनेच्या 1 दिवस आधी या आरोपींनी नांदूर फाट्यावर बीड रोडवरील एका धाब्यावर जेवणासाठी गेले असता तेथे सुदर्शन घुले याच्यासोबत सदर गुन्ह्याचा कट रचला। म्हणजे विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेच्या बरोबर बसून हा जो कट कसा रचला ह्याचे सगळे तपशील आहेत। आणखी बरेचसे तपशील आहेत। एवढेच तपशील आपण सांगू की जे त्यांच्या तपासावरती परिणाम करणारे नाहीत, कारण तेव्हा कोर्टाने हे विचारलं होतं त्यांना की ह्या आरोपींनी नेमका गुन्हा कसा केला, कट कसे रचले, यांना मकोका का लावायचा आहे। आणि याच पुढे या 12 पानामध्ये जो त्यांचा न्यायालयामध्ये सादर केलेला तपशील आहे त्याच्यामध्ये हे कसे संघटित गुन्हेगार आहेत असं म्हटलेलं आहे। आणि त्याच्यात नंतर शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हटलं की याच्यामध्ये एक नवा आरोपी सिद्ध झालेला आहे की ज्या नव्या आरोपीनं ह्या मंडळींच्या बरोबर बसून हा गुन्हा केला। तर हा जो नवा आरोपी आहे तो काल, ज्याला पोलिसांनी अधिकृतपणे काल सकाळी वाल्मिक कराडला अटक दाखवली, तो हा नवीन आरोपी आहे। त्यातला आणखीन एक नवा महत्त्वाचा मुद्दा आपण सांगू महाराष्ट्राला, ते म्हणजे वाल्मिक कराडकडे बरेचसे फोन नंबर्स आहेत। त्याचे 3 स्वतःचे त्यांनी सेल फोन नंबर जप्त केलेत, पण त्याच्या नावावरती असलेले भारतात आणि विदेशामध्ये रजिस्टर्ड असलेले काही फोन नंबर्स पोलिसांना सापडलेले। त्यातला एक नंबर आपल्याकडे आहे, परंतु तो सुरक्षाच्या कारणामुळं आणि तपासाच्या भागामुळं आपण सांगणार नाहीत। हा नंबर अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड आहे आणि त्या अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड असलेल्या नंबरवरून ह्यांनी, वाल्मिक कराडनी परळी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये काही जणांना फोन कॉल्स केले, असे आता तपासामध्ये निष्पन्न होताना दिसत आहे। या सगळ्याचे अर्थ खूप वेगवेगळे होतात। म्हणजे हा संघटित गुन्हेगारीचा कळस आहे की आत्तापर्यंत मोठ्या मोठ्या टोळ्या आणि दहशतवाद्यांनी नेमकी केलेली कृत्याची पद्धती जर आपण बघितली तर या पद्धतीमध्ये दिसते आहे। कारण अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड केलेले फोन नंबर्स भारतातल्या तपास यंत्रणेच्या रडारवरती येणार नाहीत असं समजून त्या काळामध्ये हे फोन केले गेलेत आणि बहुतेक फोन कॉल्स हे व्हॉट्सअपवरून केलेत असं दिसतं। आणि हा सर्वात मोठा खुलासा आहे की कसा कट रचला आणि अमेरिकेच्या जमिनीवरती रजिस्टर्ड झालेल्या फोन नंबर्सचा कसा वापर केला। नक्कीच हाच अनुषंगाने विचारायचे की अमेरिकेमध्ये रजिस्टर असणारा जो फोन आहे त्याचा वापर करत असताना यापूर्वी झालेले जे गुन्हे आहेत त्याची काही उकल होण्यासाठी मदत होणार आहे का, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? या CDR म्हणजे या पोलिसांच्या तपासामध्येच पोलिसांनी म्हटलेलं आहे की ह्या मंडळींचं विदेश कनेक्शन, कारण काल सुद्धा वाल्मिक कराडचा संदर्भामध्ये जेव्हा पोलिसांमध्ये वादी आणि प्रतिवादी दरम्यान चर्चा होत होती तेव्हा महत्त्वाचा भाग हाच होता की यांचं विदेश कनेक्शन काय, म्हणजे वाल्मिक कराडची परदेशामध्ये संपत्ती आहे का,
त्याशिवाय देशाच्या इतर राज्यामध्ये त्यांनी काही संपत्ती संकलित केली आहे का, त्याचा इतर झालेल्या गुन्ह्यामधला सहभाग काय आहे हे तपासायचं. म्हणजे विदेश हा शब्द कालच्या तपासामध्ये आलाच, तर बहुधा पोलिसांनी आणखी हे रेकॉर्डवरती आणलेलं नाहीये की हे जे अमेरिकन फोन नंबरचं कनेक्शन आहे ते कनेक्शन शोधलं जाईलच. आणि अर्थात ह्या फोन नंबरचा वापर करण्याची बुद्धी त्यांना कुठून मिळाली, त्यांचे कोण मार्गदर्शक होते की ज्याचा वापर करून हे अशा पद्धतीनं संघटित गुन्हेगारी करत होते. पण एक आता प्रज्ञा स्पष्ट झालंय, ही जी गोष्ट आहे ही संघटित गुन्हेगारी आहे. ही गोष्ट ह्या पातळीवरती पोचली कारण ह्याच्या आधी यांनी अशी बरीच कृत्य केलेली असावीत. जसं आता 114 शेतकऱ्यांना ह्यांनी हार्वेस्टरच्या आम्ही तुम्हाला हार्वेस्टर देतो म्हणून फसवल्याचं जी प्रकरणं उघड होत आहे, जसं काल सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की बारामतीतल्याही शेतकऱ्यांना त्यांनी फसवलंय. म्हणजे ही एक मोडस ऑपरॉइंडी आहे की जी सतत सुरू होती आणि त्यातनं मग एक एक टप्पे हे गाठत गेले. मग अमेरिकेतनं तुम्ही फोन कॉल्स करा, पिंपरी चिंचवडमध्ये गुंतवणूक करा, पुण्यात गुंतवणूक करा, राज्याच्या इतर भागामध्ये गुंतवणूक करा, हे संघटित गुन्हेगारीचं कृत्य आहे एवढं तरी सिद्ध झालंय. आणि आणखी नवनवीन तपशील आपण NDTV वरती ब्रेक करत राहूच. नक्कीच. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे जो तुम्ही उल्लेख केला प्रॉपर्टी संदर्भातला, त्या प्रॉपर्टीबद्दल थोडं सांगाल. पुण्यात तर प्रॉपर्टी सापडलीच आहे, पण जसं तुम्ही देश विदेशातही आहे का असा एक उल्लेख केलाय, त्याबद्दल काही माहिती मिळू शकली का किंवा पोलिसांनी काही सांगितली का जुजबी माहिती? तो काल अधिकृतपणे पोलिसांनी सांगितलं, जी SITनी जेव्हा ताबा त्याचा घेतला तेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे म्हटलं की याची विदेशामध्ये सुद्धा संपत्ती असण्याची शक्यता आहे. अलीकडचा एक ट्रेंड मी सांगतो, अलीकडे आपल्याकडे शारजामध्ये UAE मध्ये गुंतवणूक करण्याचं एक फॅड आलेलं आहे. बऱ्याच मंडळींची ही UAE मध्ये गुंतवणूक असते. तिथे एक फ्लॅट 18-20 कोटी रुपयाला मिळतो, त्याच्यात स्विमिंग पूल पण असतात. ज्यांना इतक्या सहजासहजी पैसे मिळत आहेत तर ते अशा पद्धतीचं गुन्हेगारी कृत्य करू शकतात असा पोलिसांना संशय आहे. आणि विदेश हा शब्द हा अनेक अर्थांनी काल पोलिसांनी वापरलेला असल्यामुळं ती शक्यता नाकारता येत नाही. आता पुण्यातलेच किती तपशील आहेत. FC रोडवरती आपल्याला कल्पना आहे की फर्ग्युसन कॉलेज रोडवरती जर एखाद्याची गुंतवणूक असेल तर त्या गुंतवणुकीचं मूल्य काय. काल पिंपरी चिंचवडचे काही फ्लॅट्स माध्यमांनी दाखवले तर ते फ्लॅट्सच 4-4.5 कोटीचे फ्लॅट्स आहेत. आणखीन बरेच तपशील आहेत, म्हणजे इंटेरियर डेकोरेशन किती आहे, मैत्रिणींची संख्या किती आहे वगैरे हे येत राहणार आहेत. आता नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर या निमित्तानं इतक्या साऱ्या गुन्हेगारीचा पर्दाफाश होत असेल तर अर्थातच त्यावरती नजर टाकणं आणि अशा पद्धतीची गुन्हेगारी ठेचून काढण्याचं काम हे पोलिसांना आता करता येणार आहे, शासनाला करता येणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.